नमस्कार. पापण्याचे आजार, आयुर्वेद उपचार व पंचकर्म या सिरीजमध्ये आजचा टॉपिक आहे श्लिष्टवर्म. याला आयुर्वेदामध्ये श्लिष्टवर्म म्हणतात. मॉडर्न सायन्समध्ये ॲलर्जिक इडिमा म्हणूया किंवा लीड इडिमा अशा स्वरूपाचं या आजाराचं नाव आहे. मोस्टली या आजारामध्ये सुरुवातीचे पापण्याचे जे लक्षणं असतात ते पापण्याच्या वरती सूज येणं किंवा पापण्या बाह्य आणि आभ्यंतर ठिकाणी लालसर होणं आणि सूज येऊन अशा जाड झाल्यासारख्या वाटतात. पापण्या जवळ तर येतात, पण जेव्हा उघडता वेळेस रुग्णाला असह्य वेदना होतात आणि उघडता वेळेस वेदना होऊन डोळे नकोसे असे वाटतात. आणि टिपिकल या आजारामध्ये एक लक्षण आहे ती म्हणजे डोळ्याला सुरुवातीची असणारी खाज. या लक्षणामुळे डोळे हे नकोसे वाटून डोळे उघडणं हे त्रासदायक होतं. तर सुरुवातीला शरीरामध्ये कुठेतरी उष्णता वाढणे किंवा कफाच्या विकृती जर पूर्वी होत असतील तर असे पापण्याचे आजार निर्माण होऊ शकतात. तर या आजाराला आयुर्वेदामध्ये पूर्णतः बरं करण्याची क्षमता ही निसर्गाने देऊन ठेवलेली आहे. आणि या आजाराला पुढे भविष्यामध्ये ह्याचं स्वरूप वाढत जातं आणि पापण्या हे कायमस्वरूपाच्या बंद करून ठेवाव्याशा वाटतात. प्रकाशसुद्धा सहन होत नाही. असे लक्षण त्रासदायक होऊन नंतर डोळ्याचा नंबर हा झपाट्याने वाढतो आणि आरोग्य हे नेत्राचं हे प्राकृत राहत नाही आणि त्यामुळे डोळे उघडणं आणि बंद करणं ह्या क्रिया निश्चित कुठेतरी नकोशा वाटतात. तर या आजाराला आयुर्वेदामध्ये उपचार असून पंचकर्म आणि पूर्णतः शरीरातली दोषमुक्त शरीर होणं हे खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार.